Dr. Bawasaheb Ambedkar. So open your book, page number 68. तर विद्यार्थी मित्रांनो, हे मराठी भाषांतर आहे. पेज नंबर 68 वरती शेवटून दुसरा पॅराग्राफ. Now listen carefully. There is the third characteristics. Characteristics म्हणजे काय? वैशिष्ट्य. ऑफ द कास्ट सिस्टम. तर कास्ट सिस्टम जाती व्यवस्थेची जे तिसरे वैशिष्ट्य आहे ते विच कट्स ॲट द व्हेरी रूट ऑफ डेमोक्रेसी. आणि ते तिसरं वैशिष्ट्य डेमोक्रेसीचं जे मूळ रूप आहे, खरं व्हेरी रूट म्हणजेच काय, मूळ, खरं, अस्सल जे मूळ आहे त्या मुळाला ते तिथून कापण्याचं काम करत आहे. इट इज दॅट वन कास्ट इज बाउंड टू. आता बाउंड टूचा अर्थ काय आहे? त्याकडे निघणे. बाउंड टू वन ऑक्युपेशन. आता ऑक्युपेशन म्हणजे काय? नोकरी, व्यवसाय किंवा धारण केलेले एखादं पद, स्थान. तर याच्यामध्ये काय आहे? खालची जी जात आहे, वरच्या जातीने जे पद मिळवलेलं आहे किंवा ज्या स्थानावर आहे किंवा ज्या नोकऱ्या त्यांनी मिळवलेल्या आहे किंवा जो व्यवसाय करताय तिथं जाण्याचा ते प्रयत्न करत आहेत. सोसायटी इज नो डाऊट स्टेबली ऑर्गनाइज्ड व्हेन ईच इंडिव्हिज्युअल इज डूइंग दॅट फॉर विच ही हॅज ॲप्टिट्यूड. आता ॲप्टिट्यूडचा अर्थ काय होतो? मनाचा कल असणे. बाय नेचर इन सच अ वे ॲज टू बी युजफुल टू अदर्स. तर इथं आपल्याला काय माहिती मिळते? सोसायटी इज नो डाऊट स्टेबली ऑर्गनाइज. तर याच्यामध्ये काही शंका नाही की सोसायटी, समाज जो आहे याचं ऑर्गनायझेशन हे स्टेबली झालेलं, स्थिर पद्धतीने झालेलं आहे. When each individual is doing, तर प्रत्येक जो व्यक्ती हा काहीतरी करत असतो, that for which he is aptitude by nature, तर ते त्याचा नैसर्गिक कल असतो की नैसर्गिक स्वभावाद्वारे तो त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो. इन सच वे ॲज टू बी युजफुल टू अदर. आणि अशा प्रकारे तो करत असतो की बाकीच्यांना त्याचा फायदा होईल, उपयुक्त राहील. And that is the business of society to discover these aptitude and progressively to train people for social issues. आणि अशा प्रकारे प्रत्येक जातीमध्ये जो व्यक्ती असेल, कोणी व्यक्ती असेल, त्याचा कल कोणत्या गोष्टीकडे, तो काय करू शकतो हे पहिल्यांदा ओळखणं आवश्यक आहे आणि त्यानुसार त्यांना ट्रेनिंग देणं आवश्यक आहे जे समाजाला उपयुक्त ठरेल. बट देर इज इन मॅन अन इनडेफिनिट प्लुरॅलिटी. प्लुरॅलिटी इट मीन्स अनेकत्व किंवा बाहुल्य of the capacities and activities which may characterize an individual. परंतु या ठिकाणी आपल्याला काय गोष्ट माहिती पडत आहे? but there is in man an indefinite plurality of capacities. तर प्रत्येक व्यक्तीमध्ये अनिश्चित अशा प्रकारची अनेकविध, बहुविध कॅपॅसिटी आपल्याला दिसून येते आणि त्याचबरोबर त्या प्रकारच्या बहुविध अनेक ॲक्टिव्हिटीज आपल्याला एका व्यक्तीमध्ये दिसून येतात. तर अशा प्रकारे आपण एखाद्या विशिष्ट व्यक्तीमध्ये कोणकोणत्या क्वालिटीज आहे, कोणकोणते गुण आहे हे जाणून त्यानुसार त्याला ट्रेनिंग देऊ शकतो. अ सोसायटी टू बी डेमोक्रॅटिक शुड ओपन अ वे टू यूज ऑल द कॅपॅसिटीज ऑफ द इंडिव्हिज्युअल. आणि समाज जर हा लोकशाहीचा समाज असला किंवा झाला तर प्रत्येक व्यक्तीमध्ये जी विशिष्ट क्वालिटी आहे, कॅपॅसिटी आहे त्याचा उपयोग समाजासाठी केला जाऊ शकतो. स्ट्रॅटिफिकेशन. स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे काय? म्हणजे फरक असणे.
gentrification is stunting of the growth. स्टंट करणे म्हणजे काय करणे? कुंठित करणे. तर हे जे समाजाची जातीचे थर आहे ही माणसाची जी ग्रोथ आहे, जी वाढ आहे मानसिक शारीरिक याला कुंठित करण्याचं काम करत आहे. अँड डेलिब्रेट स्टंटिंग इज अ डेलिब्रेट डिनायल ऑफ डेमोक्रेसी. आणि जाणून बुजून हेतुपुरस्सर अशा प्रकारे जर आपण समाजातील एखाद्या व्यक्तीमध्ये एखादा विशिष्ट गुण असेल, आपण त्याला कुंठित करत असू, त्याला वाढू देत नसू, तर आपण जाणून बुजून त्या ठिकाणी डेमोक्रेसीला सुद्धा नाकारत आहोत. हाऊ टू पुट अन एंड ऑफ द कास्ट सिस्टीम. मग आता इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न विचारतात की आपण या कास्ट सिस्टीमचा, जाती व्यवस्थेचा एंड कसा करू शकतो. द फर्स्ट ऑब्स्टॅकल म्हणजे अडथळा lies in the system of graded inequality which is the soul of the caste system. तर याच्यामध्ये वर्गवारीनुसार जे असमानता दिलेली आपल्या भारतीय जाती व्यवस्थेमध्ये तो सर्वात मोठा अडथळा आहे आणि त्याच्यामध्येच या कास्ट सिस्टीमचं सर्व मूळ, सर्व आत्मा दडलेला आहे. Where people are divided into two classes. जिथं लोक दोन क्लासेसमध्ये त्यांचं विभागणी झालेले, हायर अँड लोअर. It is easier for the lower to combine to fight the higher. आणि खालच्या जातींना वरच्या जातींशी लढणं, एकत्र येऊन हे त्या ठिकाणी फार थोडंसं इझी असते. फॉर देर इज नो सिंगल लोअर क्लास. कारण की त्या ठिकाणी कोणतीही एक खालची जात नसते. द क्लास कन्सिस्ट ऑफ लोअर अँड लोअरर. आणि जी कास्ट खालची जात आणि त्याची खालच्या जातीने बनलेली असते त्यांच्याकरता. द लोअर कॅन नॉट कंबाईन विथ द लोअरर. परंतु ह्या दोन ज्या खालच्या जाती ह्या सुद्धा एकमेकांचं यांचं पटत नाही. जी त्या खालच्या जातीपेक्षा खालच्या जातीचे लोक आहेत त्यांना ते तुच्छ लेखत असतात किंवा त्यांच्यासोबत ते काम करण्याची इच्छा दाखवत नाही. फॉर द लोअर मॅन इज अफ्रेड दॅट he succeed in raising the lower, he may well himself lose the high position given to him in his caste. तर आता खालच्या जातीच्या लोकांना काय वाटते की अति खालच्या जातीतले जे लोक आहेत त्यांना जर आपण सोबत येण्याचा संधी दिली तर ते आपल्याहीपेक्षा वर जातील अशी त्यांना भीती असते, म्हणून त्यांना ते सोबत घेण्याचं काम करतात. द सेकंड ऑब्स्टॅकल इज दॅट. आता दुसरा अडथळा काय आहे. द इंडियन सोसायटी इज डिसेबल्ड बाय युनिटी. तर भारतीय समाज हा युनिटी याच्यामध्ये काय आहे, डिसेबल्ड आहे. आपण त्याला त्या ठिकाणी थोडंसं अपंगत्व बघू शकतो. by not being able to know what is its common good. तर त्यांना भारतीय समाजाला हे माहीतच नाही की त्यांचं कॉमन गुड काय आहे, म्हणजे त्यांचं सामायिक सार्वजनिक नेमकं भलं काय आहे. प्लेटो हॅज सेड. तर प्लेटोने एकदा म्हटलेलं होतं दॅट द ऑर्गनायझेशन ऑफ सोसायटी डिपेंड अल्टिमेटली अपॉन नॉलेज ऑफ द एंड ऑफ एक्झिस्टन्स. तर द ऑर्गनायझेशन ऑफ सोसायटी म्हणजे कोणत्याही समाजाचं जे संघटीकरण आहे ते कशावर डिपेंड आहे, तर अंतिमतः एंड ऑफ एक्झिस्ट याचं जे नॉलेज आहे, म्हणजे तुमच्या अस्तित्वाचा अंत याचं जे नॉलेज आहे हे जोपर्यंत त्यांना होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी ऑर्गनायझेशन ऑफ सोसायटी समाजाचं संघटीकरण होऊ शकत नाही. इफ वी डू नॉट नो इट्स एंड. जर आपल्याला याचा एंड माहिती नाही, if we do not know its good, आपल्याला त्याचं भलं माहिती नाही, we shall be at the mercy of accident and caprice. caprice म्हणजे काय, लहरी किंवा अस्थिर. We shall be at the mercy of accident and caprice. तर आपण आता अशी जर परिस्थिती असेल तर एखादा अकस्मात घडणारी घटना किंवा अस्थिरता याच्या दयेवरती त्या ठिकाणी असू. अनलेस वी नो द गुड ऑफ द एंड. आणि जर आपल्याला माहिती असेल की चांगल्याचा अंत कसा असतो, वी हॅव नो क्रायटेरियन. क्रायटेरियन म्हणजे काय, कसोटी किंवा परीक्षा. क्रायटेरियन ऑफ रॅशनली
सामंजस्याने किंवा तर्कबुद्धीने. Deciding what the possibilities are which we should promote. प्रमोट करणे म्हणजेच त्याला वर जाण्याकरता हातभार लावणे. तर आपण we have no criterion for rationally. तर तर्कबुद्धी जी आहे, सामंजस्य आहे, याची कसोटी परीक्षा जर आपण दिलेली नसेल तर डिसाइडिंग व्हॉट द पॉसिबिलिटीज आर विच वी शुड प्रमोट, तर त्यावेळेला आपण हे डिसाईड केलं पाहिजे की अशा कोणत्या संभावना आहेत की ज्यांना आपण प्रमोट केलं पाहिजे, त्यांना वर जाण्याकरता किंवा त्या सुधारण्याकरता आपण त्याला हातभार लावला पाहिजे. कॅन द इंडियन सोसायटी इन इट्स बाउंड स्टेट एव्हर सॉल्व द प्रॉब्लेम. तर भारतीय समाज अशा प्रकारच्या ज्या बंधनाच्या स्थितीमध्ये आहे त्याच्यामध्ये ही समस्या तो सोडवू शकतो का. वी कम अपॉन द मोस्ट अनसुपरेबल. अनसुपरेबल म्हणजे काय, सॉरी इनसुपरेबल. इनसुपरेबल म्हणजे काय, पार केला जाणार नाही असा अडथळा. आपण त्याला ओलांडू शकत नाही, पार करू शकत नाही, अशा प्रकारचा अडथळा. We came upon the most insuperable obstacle that such knowledge is not possible save in a just and harmonious social order. तर आपण अशा प्रकारच्या स्थितीवरती येऊन पोहोचलेलो आहे की हा जो अडथळा आहे हा आपण पार करू शकणार नाही. आणि अशा प्रकारचं जर नॉलेज आपल्याजवळ नसेल, कास्ट सिस्टीमचं नॉलेज नसेल, तर समाजामध्ये सुद्धा आपण हार्मोनी म्हणजेच काय सुसंवाद त्या ठिकाणी नांदवू शकत नाही. कॅन देअर बी हार्मोनियस सोशल ऑर्डर. तर त्या ठिकाणी एक सुसंवाद असणारी, योग्य मांडणी असणारी, सुंदर मांडणी असणारी समाजाची आपण निर्मिती करू शकतो का. अंडर द कास्ट सिस्टीम आणि ती सुद्धा जाती व्यवस्थेच्या अंतर्गत. एव्हरीवेअर द माइंड ऑफ द इंडियन इज डिस्ट्रॅक्टेड. डिस्ट्रॅक्ट करणे म्हणजे काय करणे, गोंधळवणे किंवा लक्ष दुसरीकडे वळविणे. एव्हरीवेअर द माइंड ऑफ द इंडियन इज डिस्ट्रॅक्टेड. तर प्रत्येक ठिकाणी भारतीय व्यक्तीचा जो माइंड आहे हा दुसरीकडे वळवला गेलेला आहे, त्याला गोंधळात टाकलेला आहे. अँड मिसलेड आणि त्याला चुकीचा मार्ग दाखवलेला आहे. बाय फॉल्स व्हॅल्युएशन, तर चुकीचे निदान करून, अँड फॉल्स पर्स्पेक्टिव्ह, चुकीचे देखावे त्यांना दाखवले. The disorganized and functional society set up a number of different models and standards. तर अशा प्रकारची डिसऑर्गनाइज आणि फंक्शनल जी सोसायटी आहे त्याच्यामध्ये डिफरंट प्रकारचे, वेगवेगळ्या प्रकारचे विविध जे मॉडेल्स आहेत किंवा स्टँडर्ड आहे यांची मांडणी त्या ठिकाणी करून लोकांना भ्रमित केल्या जात असते. अंडर सच कंडिशन इट इज इम्पॉसिबल फॉर इंडिव्हिज्युअल इंडियन टू रीच कॉन्सिस्टन्सी ऑफ माइंड. कॉन्सिस्टन्सी म्हणजे काय, आचार विचारातील एक वाक्यता. तर याच्यामुळे काय होत आहे, प्रत्येक जो भारतीय व्यक्ती आहे त्याच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत कास्ट सिस्टीम बद्दल, त्याच्या मनामधले ते प्रश्न आचार विचारामध्ये आपल्याला दिसून येतात आणि त्याच्या आचार विचारामध्ये आपल्याला मग सुसंगतता, एक वाक्यता दिसून येत नाही. So students, in this way this part ends here. We are going to stop here. Have a good day to all of you. Thank you very much.